कोल्ड प्रेस एरेंडेल तेल एरेंडल बी पासून बनवले जाते। भारत आणि आफ्रिकेसारख्या उपोष्णकटिबंधीय भागात हे घेतले जाते। एरेंडेल तेल त्वचेची स्थिती, चट्टे, केसांची वाढ आणि आतड्याची हालचाल सुधारण्यासाठी आणि बऱ्याच अशा उपयोगांसाठी शतकानुशतके वापरले जात आहे। म्हणून आज आपण या व्हिडिओमध्ये अशा या उपयोगी पडणाऱ्या, शरीरासाठी फायदे देणाऱ्या एरेंडेल तेलाचे महत्त्व समजून घेणार आहोत। त्याचप्रमाणे एरेंडेल तेलाचा वापर कसा करायचा या सर्व गोष्टी आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। नमस्कार, झूम युअर नॉलेज ऑनलाईन या आपल्या YouTube चॅनलमध्ये आपणा सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे। वेगवेगळ्या समस्या असलेल्या भागामध्ये कोणत्या प्रकारचे एरेंडेल तेल वापरणे चांगले असते हे तुम्ही या व्हिडिओमधून आज शिकणार आहात। नंबर 1, केसांच्या वाढीस प्रोत्साहन देते। एरेंडेल तेलामध्ये रिसिनोलिक ऍसिड असते, ज्यामध्ये केसांची वाढ करण्याची आणि केस गळतीचे क्षेत्र पुनर्संचयित करण्याची अद्भुत अशी क्षमता असते। नैसर्गिक ओमेगा 9 फॅटी ऍसिड तुमच्या स्काल्पच्या त्वचेमध्ये मुरतात आणि स्काल्पला मऊ करतात। हे तेल तुमच्या केसांच्या मुळांपर्यंत जेव्हा खोलवर जाते तेव्हा ते हेअर मॅट्रिक्सला चालना देण्यासाठी आणि निरोगी केसांच्या वाढीस गती देते। या उद्देशासाठी वापरण्यासाठी सर्वोत्तम प्रकारचे तेल म्हणजे जमकेन ब्लॅक एरेंडेल तेल, जे भाजलेल्या एरंडीच्या बियांपासून बनवले जाते। आता हे एरेंडेल तेल तुम्ही कमीत कमी 5 मिनिटे काही थेंब घेऊन आपल्या टाळूवर मालिश करणे गरजेचे आहे। तेल रात्रभर आपल्या केसांमध्ये तसेच राहू द्या। सकाळी उठल्यानंतर शॅम्पूने केस धुवा। नंबर 2, पापणी किंवा भुवयांची वाढ। तुमच्या पापण्या आणि भुवया जाड करण्यासाठी तुम्ही दररोज काही थेंब देखील लावू शकता। ह्या तेलाने भिजवून घेऊन कोरड्या देखील करू शकता। तुमचे डोळे कठोर केमिकल्स आणि सॉल्व्हेंटसाठी संवेदनशील म्हणजे ॲलर्जिक असतील, त्यामुळे तुम्ही हेक्झेन फ्री एरेंडेल तेल वापरणे गरजेचे आहे। कोल्ड प्रेस एरेंडेल तेल व्हिटॅमिन ई मध्ये जाऊन पोचते, जे ऑक्सिडेटिव्ह तणावापासून केसांच्या कुपांचे संरक्षण करते। रिसिनोलिक ऍसिड केसाचे रक्ताभिसरण वाढवते आणि तुमच्या पापण्या आणि भुवया वाढण्यास मदत करते। नंबर 3, बद्धकोष्ठतेवर आराम। एरेंडेल तेल प्राचीन काळापासून बद्धकोष्ठतेवर उपाय म्हणून आणि मलाची हालचाल सुधारण्यासाठी वापरले जाते। रिसिनोलिक ऍसिड तुमच्या आतड्यांसंबंधी स्नायूंमधील रिसेप्टर्सना बांधले जाते, जे कोलोनच्या पंपिंगला चालना देतात। कठीण मल सहज ढकलण्यास मदत करतात। जाड विस्कस तेल असल्याने ते आतड्यांना वंगण घालण्यास मदत करते। फूड ग्रेड कोल्ड प्रेस एरेंडेल तेल शुद्ध आणि सॉल्व्हंट आणि कठोर रसायनांपासून मुक्त आहे याची तुम्ही खात्री करून घ्या आणि मगच ते 2 चमचे घ्या आणि ते सहसा 3 ते 6 तासांच्या आत कार्य करण्यास चालू करते। तुम्ही हे केवळ दुर्मिळ प्रसंगी वापरणे फार गरजेचे आहे, कारण रेचक वारंवार वापरल्यास ते धोकादायक ठरू शकतात। नंबर 4, तुमची त्वचा मॉइश्चरायझिंग करते। जेमकेन ब्लॅक कोल्ड प्रेस एरेंडेल तेल पूर्णपणे गोलाकार पद्धतीने आपल्या त्वचेवर मसाज केल्यास त्याचा उपयोग मॉइश्चरायझर असा करण्यात येतो। अंघोळीनंतर हे करणे चांगले आहे, कारण तेव्हा त्वचेमध्ये ओलावा असतो आणि थोडीशी त्वचा ओलसर असते। मग अशा वेळेला ह्या तेलाने मसाज केल्याने मॉइश्चरायझिंगचा इफेक्ट आपल्या त्वचेवरती होत असतो। कोरडेपणा आणि खवलेपणापासून मुक्त होण्यासाठी, त्वचेला टवटवीत करण्यासाठी एरेंडेल तेल अविश्वसनीय आहे। हे सामान्यतः एक्झिमा, सुरकुत्या, कोंडा, त्वचारोग आणि पुरळ असलेल्या लोकांसाठी वापरले जाते आणि व्हिटॅमिन ई सामग्रीमुळे क्रॅक झालेल्या टाचांना पुन्हा हायड्रेट करण्यासाठी देखील चांगले कार्य करते। सनस्पॉट फिकट होण्यासाठी लोक हे देखील लागू करतात, कारण ते त्वचेत प्रवेश करते आणि हायपर पिगमेंटेशन कमी करण्यासाठी अँटीऑक्सिडंट्स म्हणून वितरित करते। नंबर 5, चट्टे कमी करण्यास मदत करते। एरेंडेल तेलाचा वापर व्हिटॅमिन ई सोबत केल्याने अंगावरील चट्टे कमी होण्यास मदत होते, जसे की उदाहरणार्थ आपल्या चेहऱ्यावरचे मुरुमांचे डाग, पोटावरील स्ट्रेच मार्क्स विरघळण्यासाठी याचा वापर केला जातो। त्याचप्रमाणे अगदी सेल्युलाइटिसचे स्वरूप कमी करण्यासाठी देखील एरेंडेल तेलाचा वापर केला जातो। आता हे करण्याकरता ज्या ठिकाणी चट्टे आहेत त्या ठिकाणावरती सिलिकॉन ब्रश वापरून थोडा वेळ मसाज करायचा। मग आता हा मसाज केल्याने जेव्हा ती त्वचा लालसर होते, त्या लालसर त्वचेवरती व्हिटॅमिन ई आणि एरेंडेल तेल यांचे मिश्रण करून मसाज केल्याने हे चट्टे विरघळण्यास मदत होते।
चठ्ठे विरघळण्यासाठी आणि त्वचेच्या पेशींच्या पुनरुत्पादनास प्रोत्साहन देण्यासाठी आठवड्यातून 2 ते 3 वेळा असे करणे गरजेचे आहे. नंबर 6. सांधेदुखी कमी करते. कॅस्टर ऑइल मध्ये नैसर्गिक ऍसिड हे एक अत्यंत शक्तिशाली विरोधी दाहक घटक आहे, ज्याचा उपयोग सामान्यतः सांधेदुखी कमी करण्यासाठी आणि रोगप्रतिकारक शक्तीचे नियमन करण्यासाठी केला जातो. एरेंडेल तेल वेदनादायक सांध्यांवर वापरल्याने त्वचेखालील मज्जातंतू रिसेप्टर्सना सक्रिय करते. नैसर्गिकरित्या सुखदायक आणि आरामदायी करण्यासाठी आणि सांधेदुखी कमी करण्यासाठी याचा वापर केला जातो. त्याचप्रमाणे शरीरामधल्या वेदना कमी करण्यासाठी देखील एरेंडेल तेलाचा वापर केला जातो. नंबर 7. जखम भरून आणण्यासाठी एरेंडेल तेलाचा वापर केला जातो. प्राचीन काळापासून कोल्ड प्रेस एरेंडेल तेल देखील कट आणि जखमा बरे करण्यासाठी वापरले जाते. कोमट एरेंडेल तेलात स्वच्छ कापड किंवा कापसाचा बोळा भिजवून तो जखमेवरती प्लास्टिकच्या साहाय्याने झाकून ठेवला. तासभर असंच सोडल्याने त्या जखमेमधील ऊतींचे पुनरुत्पादन गतिमान करण्यास मदत होते आणि झालेली जखम बरी होण्यासाठी मदत केली जाते. जखमेमध्ये असणारे इन्फ्लमेशन कमी करण्यासाठी देखील एरेंडेल तेल खूप उपयोगी पडते. त्याचप्रमाणे बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करण्यासाठी आणि जखमांचा संसर्ग कमी करण्यासाठी एरेंडेल तेलाचा वापर केला जातो. नंबर 8. डोळ्यांचे आरोग्य. डोळ्यांचे आरोग्य सुधारण्यासाठी आणि कोरडे डोळे बरे करण्यासाठी तुम्ही फार्मास्युटिकल ग्रेड कॅस्टर ऑइल आय ड्रॉप्स खरेदी करू शकता, जे सुरक्षित आहे आणि खास डोळ्यांसाठी तयार केलेले आहे. एरेंडेल तेलातील फॅटी ऍसिड तुमच्या डोळ्यांवरील पातळ अश्रू फिल्म मजबूत करण्यास मदत करते, ज्यामुळे तुमचे डोळे ओले राहतात आणि तुमचे अश्रू सुकून आणि बाष्पीभवन होण्यापासून रोखण्यास मदत करतात. हे डोळ्यातील बॅक्टेरियांना नैसर्गिकरित्या आणि सुजलेल्या पापण्यांना ब्लेफरायटिसना बरे करण्यास देखील मदत करतात. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल. व्हिडिओ थोडा देखील इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.